सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज 15 ऑगस्ट 2024 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो, आज जे मी आपल्याशी सुसंवाद साधू इच्छित आहे त्या सुसंवादामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय राहुल खांडेकर सरांच्या माध्यमातून मी आपल्याशी पुन्हा एकदा या विषयावरती सुसंवाद साधू इच्छितो। आजचा विषय असा आहे की भारतीय स्वातंत्र्याचे वाढते वय, परंतु लोकशाही आणि संविधान यांचा लय, यावरती उपाय काय? या गंभीर आणि गहन समस्येवर आजच्या 2024च्या काळामध्ये काय उपाय असू शकतील या विषयावर मी आपल्यासोबत मंथन करून सुसंवाद साधू इच्छितो। या माध्यमातून जेव्हा आपण ऐतिहासिक पद्धतीने जेव्हा विचार करू, भारतीय स्वातंत्र्याचं वय आज 78 वर्ष जरी झालेलं असलं, आपल्यामध्ये एक समज आहे की आम्ही इंग्रजांना चले जाव म्हणून हाकलून दिलं। 1942 ला सुरुवात झाली चले आंदोलनाची सुरुवात, आणि 47 ला आपण स्वतंत्र झालो। हा एक सर्वसाधारण आपल्यामध्ये समज आहे, परंतु केवळ इंग्रज गेले आणि स्वतंत्र झालो हा मुख्य मुद्दा या ठिकाणी नाहीयेच। मुख्य मुद्दा हा आहे की आम्ही गुलाम कधी झालो आणि गुलाम का झालो, परकीयांचे गुलाम, परकीयांच्या ताब्यामध्ये आम्ही का गेलो, या कारणाचा आपण कधी विचार केलाय का? आम्ही जेव्हा इंग्रजांच्या जाण्यामुळे जर आम्ही स्वतंत्र झालोय असं जर आपण समजत असू तर तो आपला निश्चितपणे गैरसमज आहे। या देशावरती 2 प्रकारचे आक्रमण होऊन गेलेले आहेत। एक राजकीय आक्रमण की जेणेकरून इतर परकीयांनी आपल्यावरती राज्य करायचं, आक्रमण करायचं, लुटमार करायची, या देशाला लुटायचं, हा एक राजकीय आक्रमणाचा प्रकार। आणि दुसरा प्रकार म्हणजे कुसांस्कृतिक आक्रमणाचा प्रकार। आणि या देशावरती पहिला कुसांस्कृतिक आक्रमणाचा प्रकार जो आहे, म्हणजेच 4,500 वर्षापूर्वी या देशावरती जेव्हा या देशामध्ये लोकशाहीची स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य 4,500 वर्षापूर्वी या देशात सिंधू संस्कृतीच्या ऐतिहासिक इतिहासाच्या माध्यमातून आविष्कारित झालेली होती, त्या काळात पहिल्यांदा बाहेरून आलेल्या आर्यांनी आपल्या देशावरती राजकीय आणि विशेषतः कुसांस्कृतिक आक्रमण या देशावरती पहिल्यांदा केलेलं आहे। हे पहिलं आक्रमण, आणि त्या तेव्हापासून ते इंग्रज येईपर्यंत या 4,500 वर्षाच्या काळामध्ये या देशावरती जेवढे काही आक्रमण झाली, मग ते कुशांचे असतील, युवांचे असतील, ग्रीकांचे असतील, मुघलांचे असतील, सर्व प्रकारची, या सर्व प्रकारच्या आक्रमणांचा इतिहास म्हणजेच आपल्या देशावरील एखाद्या पोळीमध्ये, पुरणपोळीमध्ये पुरण भरल्यासारखा हा इतिहास आहे। बरं, निसर्गानं आपल्या देशाला संरक्षण दिलेलं होतं। पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, उत्तरेला हिमालय पर्वत, म्हणजे नैसर्गिक तटबंदीचं रक्षण असताना सुद्धा सर्वात जास्त आक्रमण आमच्याच देशावर झाली। आणि या आक्रमणांच्या इतिहासामध्ये जे शेवटचे इंग्रज होऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशाला मुक्त केलं, त्या स्वातंत्र्याला आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्य म्हणत आहोत। परंतु 78 वर्षामध्ये
आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला या स्वातंत्र्याचं, या लोकशाहीचं महत्व आम्ही भाषणामधून आमचे वक्ते, आमचे नेते सांगत असतात. परंतु आजही आम्ही 78 वर्षानंतर सुद्धा या RSS वादी असेल किंवा सामदाम दंडभेदाच्या आर्यांच्या आक्रमणाच्या कूटनीतीची कुसंस्कृती असेल, त्या संस्कृतीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन छेडून अजूनही आम्ही 78 वर्षामध्ये स्वतंत्र झालेलो नाहीत, हे आजही प्रत्येक सर्वसामान्य भारतीयांनी, नागरिकांनी मान्य केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं स्वातंत्र्याच्या नंतर, कारण ती दूरदृष्टीची होती. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात म्हणा किंवा तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या सोबत राहून कधी इंग्रजांच्या विरोधामध्ये देश स्वतंत्र लढण्यासाठी, देश स्वतंत्र होण्यासाठी लढा दिला असं झालं नाही. का? तर त्यांना माहित होतं, ते दूरदृष्टीचे असल्यामुळं, की आमचा देश कधी ना कधी इंग्रजांना सोडून जावं लागणार आहे. त्याची बीज पहिल्या महायुद्धामध्ये रुजलेली होती. पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये, या 40 वर्षाच्या काळामध्ये, 30 वर्षाच्या काळामध्ये त्याची बीज रुजली होती की इंग्रजांना आपल्या साम्राज्यवादी वसाहतीवर राज्य, अशा काळामध्ये इंग्रजांना हे राज्य करणं अवघड होतं, हे बाबासाहेबांनी दूरदृष्टीने जाणलेलं होतं. आणि विशेष म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्या विचारसरणीची आवश्यकता आहे, ज्या विचाराची आवश्यकता आहे, ती आवश्यकता बाबासाहेबांनी समजून घेतलेली होती आणि त्यावरती ते उपाय करण्याचं काम सुरुवात होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आमचा देश पारतंत्र्यामध्ये का गेला, हे हजारो वर्षाच्या कारणामध्ये, आर्यांच्या आक्रमण कशामुळे झालं आणि त्याला बळी आपण का पडलो, या कारणामध्ये या स्वातंत्र्याच्या कारणाचं महत्व पडलं दिसत होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी काय करता येईल आणि कायमस्वरूपी टिकाऊ करण्यासाठी काय करता येईल, या विचारसरणीमध्ये आणि या प्रयत्नामध्ये ते होते. म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती ते करू शकले. सांगायचं तात्पर्य असं की या भारतीय स्वातंत्र्याचं 78 वर्ष वय वाढलेलं आहे, परंतु या 78 वर्षामध्ये आम्ही खऱ्या कुसांस्कृतिक, राजकीय आणि कुसांस्कृतिक आक्रमणाचा इतिहासाच्या कारणामध्ये आम्ही आजपर्यंत तरी गेलेलो नाही. आजही आम्ही त्या कुसांस्कृतिक गुलामीमध्ये आजही आम्ही गुलाम म्हणून जगतो आहोत. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरच्या प्रदान झालेल्या लोकशाही आणि संविधानामधून जी लोकशाही मूल्य पेरली गेली, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता, या 6ही मूल्यांना आधार आहे. नैसर्गिक तत्वज्ञानाचा आधार आहे. परंतु हा देखावा आणि त्या देखाव्याच्या चेहऱ्याच्या आडून जे कूटनीतीचं कारस्थान चालत या देशामध्ये, केवळ संविधान चेहरा समोर ठेवून जे राजकारण, जे धर्मकारण, जे काही कारण चालू आहेत, त्या सगळ्या कारणांचा इतिहास गेल्या 78 वर्षामध्ये चढत्या आलेखाप्रमाणे या देशाला, लोकशाही आणि संविधानाला संपवण्याच्या मार्गावर चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये उपाय काय? आज सर्वसामान्य जनता आमची दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये, मानसिक संभ्रमामध्ये, गोंधळामध्ये सापडलेली आहे. आम्हाला एक प्रकारची आमच्या मनाला कीड लागलेली आहे. आमच्या मनामध्ये एक गुलामीमध्ये 4,500 वर्षापासून असल्यामुळे आमच्या मनाला एक सवय जडलेली आहे की कुणी आणि आमची गुलामी नष्ट करीन. हे आजही 78 वर्षानंतर आजही आम्हाला हे स्वप्न पडलेले असतं. परंतु ही मानसिकता आम्हाला फेकून द्यावी लागणार आहे. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं, देशाला प्रदान केलं, त्याच्यातच सर्व काही आहे. हे अवतारी पुरुष, महापुरुष हे जरी आजपर्यंत होऊन गेलेले असले
तरी अजून त्यांची अपेक्षा आपण पर्यंत करणार आहोत. आज आपल्याला प्रत्येकाला महापुरुष बनणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क दिलेला आहे तो यासाठीच आहे की आपण या देशाचे मालक बनून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण जोपर्यंत स्वतःला पाहत नाही तोपर्यंत आमची लोकशाही आणि संविधान ही जी मूल्य आहेत ती जागृत कशी होणार. त्यासाठी आपल्याला त्यागातून, संघर्षातून, समर्पणातून आपल्याला सिद्ध व्हावं लागणार आहे, आचरणातून सिद्ध व्हावं लागणार आहे. ही लोकशाही काय आहे, ही संविधान काय आहे, संविधानातली ही 395 कोहिनूर हिरे काय आहेत, हे आपण जोपर्यंत डीप मध्ये समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही या भारतीय स्वातंत्र्याचं महत्व आपल्याला कळणार नाही. आणि या व्यवस्थेने गेल्या 78 वर्षामध्ये सरकार कुणाचंही असू द्या, केंद्रात असो का कुठल्याही राज्यामध्ये असो, या प्रत्येक सरकारांनी या देशातला सर्वसामान्य नागरिक खऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातून सद्विचारी बनून जागृत होऊ नये यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी या व्यवस्थेने अव्यवस्था निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. या देशातला नागरिक हा सत्य काय आहे, असत्य काय आहे, कुशल काय, अकुशल काय, ही लोकशाही काय आहे, या लोकशाहीमधील ही मूल्य काय आहेत, ही मूल्य जपण्याचं जबाबदारी कुणाची आहे, ही व्यवस्था काय आहे, राष्ट्रपती काय आहे, त्यांचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य काय आहेत. या देशामध्ये जर महागाई, मूलभूत आवश्यक अति आवश्यक अन्नधान्याची महागाई जर वाढत असेल तर त्याला जबाबदार संविधानिकरित्या आणि घटनात्मक नैतिक दृष्ट्या याला राष्ट्रपती 323 अनुच्छेदानुसार जबाबदार असतात. राष्ट्रपती 323 अनुच्छेदाच्या माध्यमातून राष्ट्रपती जबाबदार असतात जर देशामध्ये महागाई आणि बेरोजगारी जर वाढत असेल मोठ्या प्रमाणावर. तर म्हणजेच या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून जी पदं निर्माण झाली, राष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, प्रधानमंत्री असेल, राज्यपाल असतील, ही सगळी जी पदं निर्माण झाली, संसद, ही सगळी मंडळी ही कशा पद्धतीने घटनात्मकरित्या आणि नैतिकरित्या जबाबदार आहे ही त्याला कारणीभूत आहेत. राष्ट्रपतीचं कर्तव्य काय आहे, घटनात्मक कर्तव्य काय आहे, प्रधानमंत्र्याचं घटनात्मक कर्तव्य काय, कॅबिनेटचं कर्तव्य काय आहे, हे जेव्हा आपण संविधानाच्या माध्यमातून समजून घेऊ तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जागृत होऊ. आणि जोपर्यंत संविधानातून सर्वसामान्य भारतीय नागरिक जागृत होत नाही तोपर्यंत ही लोकशाही आणि संविधान हे एक प्रकारे आज ज्या पद्धतीने ICU मध्ये गेलेलं आहे त्याच्यातून बाहेर येणं सुद्धा शक्य नाही. आज आपण पाहतो अमेरिका जी आज जगाची आर्थिक महासत्ता म्हणून उभी आहे, ज्या अमेरिकन डॉलरची तुलना जगातल्या मार्केटमध्ये त्या देशांच्या चलनाशी होते, अशी ही अमेरिका जिला 256 वर्षापूर्वी तिची निर्मिती झालेली आहे 1779 पासून, तर त्या काळामध्ये या अमेरिकेनं लोकशाही स्वीकारलेली आहे. ज्या ज्या देशांनी लोकशाही आणि तिची मूल्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही जी मूल्य त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारली म्हणजे केवळ देखावा म्हणून नाहीये तर त्यांनी आचरणातून सिद्ध करण्याचा प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत 256 वर्षात. तेव्हा कुठं आज ती अमेरिका आज लोकशाहीच्या माध्यमातून जगामध्ये क्रमांक 1 ची लोकशाही म्हणून त्या ठिकाणी अधोरेखित झाली आहे. त्यापेक्षाही जुनी इंग्लंडची लोकशाही आहे, परंतु इंग्लंडची जी लोकशाही आहे ती इंग्लंडची लोकशाही भले सर्वात लोकशाही असेल, आपल्या सिंधू संस्कृतीच्या, मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीच्या एवढी आविष्कारित तर कधीच नव्हती इंग्लंडची लोकशाही, परंतु तरी सुद्धा आत्ताच्या अर्वाचीन काळाच्या तुलनेने या इंग्लंडची लोकशाही सर्वात जुनी जरी असली तरी इतर देशावरती साम्राज्यवादाच्या माध्यमातून राज्य करणे हे कुठल्याही लोकशाही तत्वामध्ये बसत नाही. म्हणून इंग्लंडपेक्षा अमेरिका
ही आज आपल्या दृष्टिकोनातून लोकशाही मूल्यावर आधारित सर्वात जुना देश आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अमेरिकेने कुठल्याही देशावर, उलट इंग्रजांचं राज्य, साम्राज्यवादाचं राज्य, वसाहतवादाचं राज्य असताना त्यांना झुगारून देऊन स्वतंत्र अमेरिका केली आणि लोकशाही प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला. आणि आज जगात आर्थिक महासत्ता म्हणून जागतिक पटलावरती आज त्या अमेरिकेचं नाव आहे. अशा अमेरिकेनं आजपर्यंत जगामध्ये प्रथम क्रमांक या लोकशाहीच्या बाबतीत पटकावलेला आहे. आणि आमची लोकशाही 1949 ला संविधान निर्मिती होऊन प्रदान झाली आणि 1950 पासून त्या संविधानाची अंमलबजावणी झाली. तेव्हापासून आजपर्यंत या 75 वर्षाच्या काळामध्ये आमच्या देशातली लोकशाही अमेरिकेच्या लोकशाहीच्या दिशेनं अजूनही तुलनेने वाटचाल केलेली नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. फ्रान्सचा सुद्धा इतिहास घ्या. जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती 1789 ला झाली, त्याच्या अगोदर जवळपास 250 वर्ष त्या ठिकाणी ब्युर्बोन घराण्याचं राज्य होतं. आणि त्या लुई घराण्याने त्या ठिकाणी 250 वर्ष राज्य केली. आणि त्या माध्यमातून जेव्हा मॉन्टेस्क्यू, रूसो, वॉल्टेअर, डिडेरो या प्रमुख लोकशाहीवादी विचारवंतांनी 95% सामान्य वैचारिक नेतृत्व स्वीकारलं आणि 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी करून दाखवली. परंतु त्यांनी एक चूक केली. ती चूक ही केली की 95% सर्वसामान्य जनतेचं वैचारिक नेतृत्व करून जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी केली आणि ती यशस्वी झालेली क्रांती जर लोकशाहीच्या दावणीला बांधली असती तर नेपोलियन बोनापार्टचा उदय कधीच झाला नसता. म्हणजे या फ्रेंच राज्यक्रांतीचं यश लोकशाहीमध्ये पदार्पणामध्ये झालं असतं आणि त्या विचारवंतांनी जर तिथपर्यंत मजल गाठली असती तर निश्चितपणे नेपोलियन बोनापार्टच्या उदयामधून हुकुमशाहीची निर्मिती झाली नसती आणि कदाचित यापुढे हिटलरची सुद्धा निर्मिती झाली नसती. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोकशाही ही अशी व्यवस्था आहे की जिच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य त्या ठिकाणी अधोरेखित झालेली असतात. परंतु आमच्या देशामधल्या या लोकशाहीला साठी बुद्धी नाठी या माध्यमातून जर आपण विचार केला तर निश्चितपणे आमची लोकशाही 78 वर्षामध्ये लयास गेलेली आहे. त्याचं मुख्य कारण की या लोकशाहीमध्ये जी लोकशाही निसर्ग नियमावर आधारित आहे त्या लोकशाहीमध्ये या साम दाम दंड भेदाच्या कूटनीतीचा आविष्कार झाल्यामुळे या संपूर्ण सर्वच राजकीय पक्षांनी, सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांनी या लोकशाहीच्या नावावर ठोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज आमच्या भारतीय स्वातंत्र्याचं वय नुसतं वाढलेलं आहे, केवळ वाढलेलं आहे. आणि ही वय शताब्दी सुद्धा साजरी करेल याची शाश्वती नाही. भले आम्ही शताब्दीचा राष्ट्रध्वज आम्ही फडकवू त्या दिवशी, परंतु आज 2024च्या काळामधला जो राष्ट्रध्वज आहे तो कदाचित शताब्दी वर्षाच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून वेगळा झालेला दिसेल. आणि हे जर आपल्याला अंतर्मुख होऊन प्रत्येकाने, सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी स्वतःच्या सद्सत्य बुद्धीला अंतर्मुख होऊन जर विचार करायचा असेल, आपल्या देशाचं स्वातंत्र्याचा पुन्हा ज्या पद्धतीनं 1947 ला गुलामीकडून स्वातंत्र्याकडे हा प्रवास आपण जर सुरू केला तर आता जो उलटा प्रवास सुरू झालाय की स्वातंत्र्याकडून पुन्हा गुलामीकडे, हा उलटा प्रवास आपल्याला जर थांबवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या सद्सत्य बुद्धीला अंतर्मुख होऊन या देशाच्या आणि या लोकशाहीच्या संविधानाच्या बाबतीत आणि या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांच्या बाबतीत गंभीरतेने विचार करावा लागणार आहे. आज आम्ही पाहतो, आज आमचा देशाचा सर्वसामान्य नागरिक जो शेतकरी आहे आज कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर जातो, उंबरठा ओलांडत आहे. आज आमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रावरती आज घडीला 8,93,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि देशावरती 205 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे.
जर देशाचा सर्वसामान्य नागरिक शेतकरी हा जर कर्जबाजारी होऊन आत्महत्याचा उंबरठा ओलांडत असेल तर आमचं राज्य आणि आमचा देश हा आत्महत्येची यांची आत्महत्या कशी असेल याचा आपण विचार केलेला बरा. कारण या जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये 17 डिसेंबर 1946 ला संविधानाच्या उद्दिष्टासाठी प्रस्तावावर ठरावावर मांडण्यासाठी प्रत्येकाची मतं मागितली आणि त्या मतामध्ये जेव्हा पहिल्यांदा 17 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या संविधान सभेच्या भाषणामध्ये म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा मांडलेला संविधान निर्मितीच्या उद्दिष्टाचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू हे समाजवादी आहेत आणि समाजवाद्यांनी हा ठराव मांडणं मला आश्चर्य वाटतं. का? कारण समाजवादी म्हणजेच समाजवाद्यांचं पहिलं कर्तव्य हे असतं की त्या देशाची जी राष्ट्रीय संपत्ती आहे, आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्ती ही कृषी आहे, शेती आहे आणि ही शेती ही केंद्र सरकारच्या राष्ट्राच्या मालकीची झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व बँका ज्या मुख्य बँका आहेत ह्या सर्व बँका त्यांचं सुद्धा राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. ही समाजवादाची पहिली पायरी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात म्हणतात जर तसं असेल तर निश्चितपणे आपला देश एका आर्थिक विकासाच्या माध्यमातून चढत्या आलेखाप्रमाणे विकास पावल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या पहिल्या संविधान सभेतील पहिल्या भाषणाचा आढावा नंतर आपण पाहिलं की आपली शेती या राष्ट्रीय होऊ शकल्या नाहीत. बँकांचं राष्ट्रीयकरण पुढे झालं इंदिरा गांधीच्या काळात, परंतु त्यानंतर त्यालाही दुजोरा देण्यात आला, त्यालाही वेगळा फाटा देण्यात आला आणि एकंदरीत परिणाम स्वरूपी असं झालं की आज आमचा भारतीय सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होऊन अप्रत्यक्षरित्या कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जातोय. म्हणजे एकंदरीत आमच्या देशामध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील ही जी बेकारांची बेरोजगारीचे कारखाने आहेत या माध्यमातून निर्माण झालेली जी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत जर असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानावर या सरकारांनी 100% देश चालविला नाही हेच मुख्य त्याच्यामध्ये कारण आहे. आणि तसं करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडण्याचं सुद्धा आम्ही कर्तव्य केलेलं बजावलेलं नाही हे सुद्धा त्या मागे कारण आहे. कारण या देशातील प्रत्येक भारतीय नागरिक हा देशाचा मालक आहे, देशाचा मालक आहे. आमच्या खिशातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कर जातो राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीमध्ये सरकारच्या आणि त्या करामधून ही सर्व देशाचा राज्यकारभार आणि देश चालतो, राज्य चालते. म्हणून मी प्रत्येक जण आपण या देशाचे मालक आहोत आणि जर मी मालक असताना मी मालकच आहे हे जर मला जाणीव होत नसेल, मी गुलाम आहे हीच नशा आम्हाला असेल तर या देशाचं भवितव्य कसं असेल? जसं आपल्या प्रत्येकाला स्वाभिमान असतो, माझं व्यक्तिमत्व, माझा विकास, माझा स्वाभिमान जसा असतो तसा राष्ट्राला सुद्धा स्वाभिमान असतो आणि त्या राष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असतं, त्या नागरिकाचं कर्तव्य असतं त्या देशाच्या. आज आम्ही पाहतोय, आज भारतीय स्वातंत्र्याचा आपण 78वा दिन आज आपण साजरा केला. नवल वाटलं, जो चौथा आधार या देशाचा जो चौथा आधारस्तंभ आहे आज औरंगाबादच्या आमचं दिव्य मराठी वर्तमानपत्र आहे. त्या दिव्य मराठी वर्तमानपत्राने आज फार मोठा एक गुन्हा करून घेतलेला आहे, गुन्हा केलेला आहे. आणि तो गुन्हा काय केलेला आहे? त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या सिम्बॉल मध्ये दिव्य मराठी या 2 नावाच्या सिम्बॉल मध्ये हातामध्ये ध्वज घेतलेली भारत माता ती
सम्राट अशोकाच्या चक्रा, निळ्या रंगाच्या चक्रावरती तिला त्यांनी उभं केलेलं आहे. ही साधी गोष्ट नाहीये. सम्राट अशोकाच्या चक्राच्या, निळ्या चक्रावरती त्या भारत मातेला हातात ध्वज घेऊन उभं केलेलं आहे. आणि या बाजूला दिव्य नाव, या बाजूला मराठी नाव, दिव्य मराठी, हे सिम्बॉल दिव्य मराठी वर्तमानपत्राचं. उद्या आम्ही निषेध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत त्यांच्या विरोधात, वकिलांचं शिष्टमंडळ घेऊन. परंतु ही मजल का जाते? ही मजल वर्तमानपत्रांची मजल, जी या देशाचा, लोकशाहीचा, संविधानाचा चौथा आधारस्तंभ आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ ही जर लोकशाहीची आधारस्तंभ कॉलम जर ढासळत असतील, तर या तिघांना वटणीवर आणण्यासाठी, जनतेमध्ये जागृती करण्यासाठी जे अदृश्य चौथा आधारस्तंभ आहे, पत्रकारिता, माध्यमे, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सर्व बाबतीत, ही यांची जबाबदारी असताना सुद्धा यांनी सुद्धा या कूटनीतीला बळी पडून अशा पद्धतीचं सिम्बॉल तयार करून वर्तमानपत्र छापलेली आहेत. आजची 78व्या स्वातंत्र्य दिनाची कुठे चाललेली ही मदल? आणि आम्ही जो राष्ट्रध्वजामध्ये, तिरंगी राष्ट्रध्वजामध्ये सम्राट अशोकांचं चक्र आहे निळ्या कलरचं, आणि त्या चक्रावरती या दिव्य मराठीच्या वर्तमानपत्रांनी आपली हद्द ओलांडून एका धर्माला, एका विशिष्ट धर्माच्या कर्मकांडाला जवळ करून यांनी आमच्या संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविलेला आहे. ही मजल का जाते? ही मजल यासाठी जाते की आम्ही सर्वसामान्य भारतीय नागरिक, आम्ही या लोकशाहीला आणि संविधानाला, त्यातील मूल्यांना आम्ही समजून घेतलं नाही, त्याच्यामधून आम्ही जागृत झालो नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आम्ही या कुसांस्कृतिक आक्रमणांचे बळी पडलेलो आहोत, त्याच्यामधून आम्ही अजून बाहेर पडायला तयार नाही. 14 ऑगस्ट 1947 ला जेव्हा रात्री 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पहिले प्रधानमंत्री जेव्हा राष्ट्राला उद्देशून भाषण देतात रेडिओवरून आणि प्रत्यक्ष दिल्लीला लाल किल्ल्यावरून, त्यावेळेस ते भाषणात म्हणतात, आज 14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री संपूर्ण जग निद्रावस्थित आहे, परंतु आमच्या देशाचा स्वातंत्र्याचा सूर्य आज उगवलेला आहे. आणि त्या मध्यरात्री उगवलेला तळपता सूर्य आज आमचे डोळे दिपवून टाकणार आहे. कारण हजारो वर्षाच्या अंधाऱ्या गुहेमध्ये, गुलामीच्या गुहेमध्ये आम्ही हजारो वर्ष काढलेली आहोत. त्या अंधारालाच आम्ही आमचं युग समजलेलो आहोत, आमचं जग समजलेलं आहे. आम्हाला प्रकाशाची किरणं ही स्वप्नातही आलेली नव्हती. अशा काळामध्ये जर रात्री 12 वाजता सूर्याचा प्रखर प्रकाश आमच्यावर, डोळ्यावर जर पडला, तर आमचे डोळे दिपणार आहेत. आणि ते डोळे दिपत असताना आम्हाला डोळे चोळावे लागत आहेत. आणि गेल्या 78 वर्षामध्ये आम्ही अजून डोळे चोळत आहोत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यासाठी आम्हाला या गुलामीच्या नशेमध्ये अटकून ठेवणाऱ्या, पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे घेऊन जाणाऱ्या या कूटनीतीच्या, या कुसंस्कृतीच्या, RSSच्या, या BJPच्या, या सर्व प्रकारच्या या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि विशेषतः संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये आम्हाला जागृत होऊन निश्चितपणे आम्हाला एक प्रकारे क्रांतीची, पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जाणारा प्रवास उलटा थांबवून आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एका नव्या स्वातंत्र्याकडे आगेकूच करणं भाग आहे. आणि हा उपाय, हा संविधानिक उपाय आपण लक्षात घेतला पाहिजे की आम्हाला प्रत्येकाने ही व्यवस्था समजून घेतली पाहिजे, तुलनेमध्ये व्यवस्था समजून घेतली पाहिजे. 256 वर्षापूर्वीची अमेरिका आज जागतिक महासत्ता म्हणून जगाचं नेतृत्व करते. आणि आम्ही 78 वर्षामध्ये आम्ही म्हणतो आमच्या देश, आमच्या हमारे बदन में डेमोक्रेसी का DNA है म्हणतोय आम्ही केवळ नावाला बाहेर देशात गेल्यावर. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्ही या देशातील भारतीय स्वातंत्र्याचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल, तर आम्हाला निश्चितपणे स्वतःच्या सतत योगबुद्धीला अंतर्मुख होऊन विचार करावा लागणार आहे. एक तर
जगाच्या इतिहासामध्ये आज 2024च्या काळात संपूर्ण लोकशाही सुद्धा जगाच्या विषयावर टांगण्याच्या प्रयत्नात आहे. आज आपण पाहतो 1945ला 24 ऑक्टोबर 1945ला युनोची निर्मिती झाली, परंतु जी युनो देशामध्ये जगामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. अनेक देश त्याचे सदस्य आहेत आणि या संघटनेमध्ये 5 स्थायी सदस्य आहेत कायमस्वरूपी. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, रशिया, चीन. ही जी 5 स्थायी सदस्य आहेत, या 5 स्थायी सदस्यांनी आणि इतर संपूर्ण देशांनी मिळून या संघटनेमध्ये लोकशाहीची मूल्य आणि त्यातल्या त्यात मानवी हक्काच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ती मूल्य जोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तिचं सुद्धा वय जवळपास आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या बरोबरीने आहे. आज त्या ठिकाणी तिचं वय 80 वर्ष झालेलं आहे आणि आपलं 78 झालेलं आहे. जवळपास सारखेच समकालीन आहोत. परंतु त्या युनोवरती जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व एका शीत युद्धाच्या माध्यमातून चीन आणि अमेरिकेच्या द्वंद्व युद्धातून त्या ठिकाणी चालू आहे. आता रशिया बाजूला पडलेला आहे, चीन आणि अमेरिकेचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या युनोच्या निर्मितीचा उद्देश त्या ठिकाणी बाजूला फेकला गेला. जगामध्ये कायदा व सुव्यवस्था शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्याची निर्मिती झाली त्या युनोच्या संघटनेला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या माध्यमातून गालबोट लागलेला आहे. नॉर्थ कोरियाची खुमखुमी दक्षिण कोरियाच्या आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये जी चालू आहे ती सुद्धा युनोच्या उद्दिष्टांना गालबोट लागण्यासारखी आहे. गाझा पट्टीमध्ये त्या माध्यमातून जर विचार केला तर निश्चितपणे या युनोच्या उद्दिष्टाला सुद्धा गालबोट लागलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली आणि त्याचं आयुष्य केवळ फक्त 20 वर्ष होतं, तसं या युनोचं आयुष्य सुद्धा 80 वर्षापर्यंतच मर्यादित होतं का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे जगाच्या पटलावरती आमची लोकशाही मूल्य पायदुळी तुडवण्यामध्ये गेलेली आहेत आणि आमच्या देशाचा तर विचारच वेगळा आहे. आमच्या देशामध्ये आज आमचा देश आशिया खंडामध्ये आम्ही नंबर 1 म्हणतो, परंतु आज श्रीलंकेची काय अवस्था आहे, पाकिस्तानमध्ये काय अवस्था आहे, आताच्या बांगलादेशची काय अवस्था आहे, या सगळ्यांचा जेव्हा विचार करू, आज बांगलादेशच्या शेख हसीना आमच्या देशामध्ये आश्रयास आलेल्या आहेत. फार मोठी आम्ही चूक केलेली आहे हो, त्यांना आश्रय देऊन आम्ही चूक केलेली आहे. कारण बांगलादेशमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आरक्षणाच्या विरोधात आणि त्या आंदोलनाला सर्वसामान्य तेथील जनतेने पाठिंबा दिला. बघा, सर्वसामान्य जनता ज्या आंदोलनामध्ये सहभागी होते ते आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. हा अमेरिकेचा इतिहास आहे, हा फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास आहे, रशियन राज्यक्रांतीचा इतिहास आहे, जपानच्या मेईजी क्रांतीचा इतिहास आहे आणि आपल्या भारतीय 78 वर्षापूर्वी झालेल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की बांगलादेशच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली सर्वसामान्य जनता आणि तिच्या विरोधामध्ये तेथील शेख हसीना देश पळून जाऊन जेव्हा दुसऱ्या देशात आश्रय घेतात, याचा अर्थ लोकशाही विरोधी ती मूल्य त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत जोपासली होती. म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने आंदोलन केलेले आहे हिंसक वळण घेऊन. आणि त्यांना आपण सहकार्य करणं म्हणजेच आपण एक प्रकारे लोकशाही मूल्यांना ठोकर मारल्यासारखं आहे, संविधानाला ठोकर मारल्यासारखं आहे. म्हणजेच ज्या पद्धतीनं शेख हसीना यांनी बांगलादेशातील विरोधकांना तुरुंगात डांबून निवडणुका घेतल्या आणि 95% मतं घेऊन सत्तेवर उभा राहिल्या आणि गेल्या 25 वर्षापासून त्या सत्ता उपभोगतात, अगदी त्याच मार्गावर आमच्या देशातील हे मोदी सरकार च्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या देशावरती तिसरी पंचवार्षिक उपभोगना सत्ता घेण्यासाठी निर्माण झालेला आहे. यांनी सुरुवातीला विरोधकांना, आज केजरीवाल आमचे विरोधक जेलमध्ये आहेत,
कदाचित राहुल गांधी जेलमध्ये जाऊ शकतील, कदाचित इतर विरोधक मंडळी सुद्धा, राजकीय पक्षांची नेते मंडळी जाऊ शकतील. ही प्रयत्न चालू आहेत. म्हणजे याचा अर्थ आम्ही गेल्या 78 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या माध्यमातून मुक्त झालो गुलामीतून, त्या काळामध्ये आज पुन्हा आपण जातो काय, ही भीती निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी या स्वातंत्र्याच्या माध्यमातून, या 78व्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनापासून प्रत्येक भारतीय नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य शताब्दी वर्षापर्यंत तरी आम्ही याला सुधारण्याचा प्रयत्न करू, हा दृढ संकल्प केला पाहिजे. यासाठी आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे, तो मताचा अधिकार आमचा सर्वोच्च स्थानी आहे मूलभूत हक्कामध्ये, आणि तो अधिकार आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून हिरावून घेऊ न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर या देशातला सर्वात मोठा आणि सर्वात गहन समस्या जर जी असेल तर ती म्हणजे भ्रष्टाचार. मी तर असं म्हणेन, आम्हाला विकासाची आवश्यकता नाही, विकास बंद करा. कारण या खोट्या विकासाच्या नावाने तुम्ही कर्जबाजारी होता आणि राज्याला आणि देशाला भ्रष्टाचार करून आम्हाला कर्जबाजारी करता, आणि त्या कर्जबाजारीपणामधून आम्हाला, आमच्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था या कर्जाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे आम्हाला विकास नको, कर्ज न काढता राज्य आणि देश चालवण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, आणि त्यासाठी आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या हातात कोणते अधिकार आहेत, प्रत्येक भारतीय सर्वसामान्यांच्या नागरिकाच्या हातामध्ये कोणते मूलभूत अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करून, संघटन करून, सामुदायिकरित्या, सामूहिकरित्या आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातूनच नव्हे तर दररोज होणाऱ्या या भ्रष्टाचाराला नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आपण म्हणतो आमच्यामध्ये एक कुस्कृती दडलेली आहे, आमच्यामध्ये, आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, तो संभ्रमता. आणि तो कुसंस्कृती कोणती, तर ती ही आहे की मी सुरक्षित आहे, शेजारी काय सुरक्षित आहे किंवा नाही त्याचं आम्हाला घेणं देणं नाही. मी, माझी पत्नी, माझी मुलं, आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही सुखी आहोत. परंतु शेजारचा गरीब किंवा शेजारचा शेजारी हा कशा अवस्थेत आहे याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. ही जी आमची मानसिकता आहे, ही मानसिकता कशातून आलेली आहे? ही मानसिकता आलेली आहे 4,500 वर्षापूर्वीच्या कुसांस्कृतिक आक्रमणकर्त्यांनी केलेल्या कुसंस्कारामुळे, गुलामीच्या जाणीवेमुळे ही झालेली आहे. या गुलामीतून ही आमची नशा आलेली आहे की आम्हाला स्वार्थ साधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, आम्ही इतरांचा विचार न करता. जेव्हा शेजाऱ्याचा विचार होत नाही, जेव्हा नातेवाईकाचा विचार होत नाही, फक्त आमच्या स्वतःच्या घराचाच विचार होतो, अशा वेळेस आमच्या देशाचा विचार आम्ही कसा करू? आणि जोपर्यंत देशाचा विचार होत नाही, जोपर्यंत नातेवाईकांचा विचार होत नाही, जोपर्यंत समाजाचा विचार होत नाही, जोपर्यंत राज्याचा आणि देशाचा विचार होत नाही, तोपर्यंत आमचं भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फक्त दरवर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्टला फडकत राहील, परंतु तो वय वाढत राहील, परंतु सोय येणार नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारचं काय कर्तव्य आहे, आपण जे आमदार खासदार निवडून देतो त्यांचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य काय आहे, हे सामुदायिकरित्या आपण त्यांना जाब घरी जाऊन का विचारू शकत नाही? आमची विभूती पूजा आम्हाला मारक आहे. आम्ही साधा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य भेटला की आम्ही लोटांगण घालतो. ही आमची वस्तुस्थिती, लोक या विभूती पूजेची आमची ही मानसिकता, आणि हीच मानसिकता आमच्या पायावर दगड पाडणारी आहे. त्यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासूर्य महामानवांनी जे काही ग्रंथ प्रदान केलेले आहेत, विशेषतः संविधान जे प्रदान केलेलं आहे, जे जातीच्या, धर्माच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय नागरिक जबाबदार तयार होईल, अनुच्छेद 5 ते 8 माध्यमातून जेव्हा जबाबदार नागरिक तयार होईल, तेव्हा तो नागरिक या संविधानाला जोपासेल. आज सर्वोच्च न्यायालयाने जे काही 1 ऑगस्टला एसटी एससी प्रवर्गातील वर्गीकरणाचं मान्यता दिली आणि त्याला क्रिमिलेअर सुद्धा लावण्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे, सर्वात मोठी चूक सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे.
कारण ST/SC प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्यातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत या आरक्षणाच्या माध्यमातून लाभ मिळालेला नाहीये. त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सगळ्याच बाबतीत आरक्षणाचा लाभ घेऊन आज एका स्तरावरती अजूनही आलेले नाहीयेत. आज आपण पाहतो एका ऑलिम्पिक खेळाडूंचा लैंगिक शोषण करणारे बीजेपीचे ब्रिजभूषण, ही जी घटना आहे हे एक उदाहरण आहे. असे अनेक कितीतरी आहेत. या उदाहरणामधून सामाजिक संरक्षण आम्हाला अजून मिळालेलं नाही. आरक्षण 78 वर्षापासून घेतोय असा गैरसमज आहे, परंतु सामाजिक संरक्षण आम्हाला अजूनही मिळालेलं नाही. हे त्याचं उदाहरण प्रतीक आहे. म्हणजेच जोपर्यंत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक स्तर आमचा जोपर्यंत उंचावत नाही, एका लेवलवरती आम्ही स्तरात येत नाही, तोपर्यंत या आरक्षणाची गरज भासणार आहे. तोपर्यंत क्रीमी लेअरची सुद्धा गरज भासू देऊ नये, वर्गवारीची गरजच नाही. कारण सर्वोच्च न्यायालयापेक्षाही सर्वात महान हे भारतीय संविधान असल्यामुळं ही सर्व व्यवस्था, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, पत्रकारिता, ही जी व्यवस्था आमच्यासाठी निर्माण झालेली आहे लोकशाहीतील, ही संविधानातून निर्माण झालेली आहे. लोकशाही मूल्यांना अधोरेखित निर्माण करण्यासाठी झालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला ते जपणं आवश्यक आहे. आज आम्ही जागतिक स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती या लोकशाही मूल्यांचा जेव्हा विचार करू त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आमची अवस्था काय आहे, जगाच्या तुलनेमध्ये आमची अवस्था काय आहे. आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं अल्पसंख्याकांना संरक्षण नाहीये. अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्याचं काम करतायत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक ही अशी स्फोटक शक्ती आहे की तिने जर समजा ही शक्ती दाखवली, तिचा जर स्फोट झाला तर संपूर्ण राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत वाट पाहायची का? तोपर्यंत आम्ही वाट पाहायची का? आमच्यामध्ये म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये ही जी स्फोटक शक्ती आहे ती आम्ही सध्या तरी आम्ही दाबून ठेवलेली आहे, परंतु हिची सहनशीलता सुद्धा कधीतरी संपणारी असतेच. आज आम्ही या दिव्य मराठी वर्तमानपत्रांनी, या पत्रकारितेनी ज्यांची नैतिक जबाबदारी आहे त्या जबाबदार वर्तमानपत्रांनी अशा पद्धतीनं सम्राट अशोकाच्या त्या निळ्या रंगाच्या चक्रावरती या भारत मातेला ध्वज घेऊन जेव्हा उभं केलेलं सिंबॉल दाखवलं, इथूनच आम्हाला लक्षात आलेलं आहे की ही व्यवस्था कशा पद्धतीनं व्यवस्थितपणे अव्यवस्था कशी व्यवस्थित करते याचं ज्वलंत उदाहरण आहे. एक कॉलम ढासळत चाललेले आहे. पत्रकारितेच्या कॉलमची सुद्धा ढासळण्याची सुरुवात झालेली आहे. आज पाहतो आपण गोदी मीडिया, जी मीडिया सरकारनं गोदमध्ये घेतलेली तिला गोदी मीडिया म्हणतात. एक चांगलं आहे की फेसबुक, व्हॉट्सअप, गुगल यांच्या माध्यमातून अभिव्यक्त आम्ही होऊ शकतो. आज हे जर या माध्यमांची गळचेपी झाली तर आमचा संपूर्ण भारत देश एका अराजकतेच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष म्हणजे या देशामध्ये जे काही अल्पसंख्याकाच्या विरोधामध्ये अन्याय अत्याचार होतात, जे काही अराजकता होते, मणिपूर सारखे प्रकरण घ्या, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांचं आंदोलन दडपण्यासाठीच घ्या, या सगळ्या प्रकारच्या हिंसक आंदोलनावरती जगाची नजर आहे, विशेषतः अमेरिकेची नजर आहे. परंतु एक मात्र आपल्याला अल्पसंख्याकांना करावं लागेल की या देशामध्ये अल्पसंख्याकावरती मानवी हक्काच्या माध्यमातून जे उल्लंघनाच्या कारवाया होतात, जे काही प्रकरण घडतात, त्याची वाच्यता आपल्याला जगाच्या पटलावरती ह्युमन राईट्स कमिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय हेग न्यायालयामध्ये आपल्याला याचिका दाखल कराव्या लागणार आहेत. हे जोपर्यंत आपण अल्पसंख्याक लोक करणार नाहीत तोपर्यंत याची दखल जगाच्या पटलावरती युनोच्या माध्यमातून घेतल्या जाऊ शकत नाही. आणि जागतिक युनो संघटना आणि त्यातल्या त्यात मानवी हक्क आयोग
हेच अपेक्षित, त्याला हेच अपेक्षित आहे की या देशातील अल्पसंख्याकांनी आमच्यापर्यंत तक्रारी कराव्यात, हे अपेक्षित आहे त्यांना. आणि जोपर्यंत ही अपेक्षा त्यांच्या आपण पूर्तता करू शकत नाही आपल्या कर्तव्यातून, तोपर्यंत आपल्या देशामधील होणारा अत्याचार आणि अन्याय अल्पसंख्याकावरला थांबणारा नाहीये. आणि त्याची पूर्ण तयारी आपल्याला करणं भाग आहे. आणि त्या माध्यमातून आज 15 ऑगस्ट 2024च्या या 78व्या वर्धापन दिनापासून आपण तो संकल्प केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आमचे आदरणीय डॉक्टर संजय अपरांती सर, माजी पोलीस अधीक्षक, जे नाशिकला राहतात आणि ज्यांचा मुलगा इंग्लंडमध्ये लंडनच्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन मधून बॅरिस्टरची पदवी घेतली, त्याच विद्यापीठामधून डॉक्टर संजय अपरांती सरांचा मुलगा त्या ठिकाणी बॅरिस्टरची पदवी घेणारे बाबासाहेबांच्या नंतर ते पहिले विद्यार्थी होते, ज्यांनी मानवी हक्काच्या मधूनच बॅरिस्टरची पदवी घेतलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जर केस लढवायची असेल तर बॅरिस्टरीचीच पदवी लागते, तिथं LLM LLB चालत नाही. म्हणून अशा आदरणीय डॉक्टर संजय अपरांती सरांच्या त्या बॅरिस्टर मुलाच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय हेग न्यायालयामध्ये या आपल्या देशामध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. हे या ठिकाणी मला आनंदाची बातमी द्यावीशी वाटते. आणि दुसरं असं की या देशातल्या प्रत्येक भारतीय सर्वसामान्य नागरिकाने या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जे काही आम्ही 2 घास भाकरी खात असू किंवा अर्धपोटी असू, उद्या ती कदाचित मिळणार नाही, परवा कदाचित आपल्या नातवंडांना मिळणार नाही. कारण या देशातील सरकार, केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, हे संविधान विरोधी आहे. आणि या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला संविधानवाद्यांनी, या संविधानवादी शक्तीनं पुरेपूर पद्धतीनं आपल्याला यांचा पराभव करणं भाग आहे. आणि तेही संविधानातून जागृत होऊनच. आणि त्यासाठी आपल्याला त्याग, संघर्ष, समर्पणातून सिद्ध होणं भाग आहे. आपण पाहतो गेल्या 78 वर्षामध्ये आपण चढता आलेख पहा. प्रत्येक वेळेस या केंद्र सरकारचा अर्थसंकल्प घ्या किंवा महाराष्ट्र सरकारचा 1960 पासूनचा अर्थसंकल्प घ्या, हे सगळे अर्थसंकल्प तुटीच्या अर्थसंकल्पाचा वाढता चढता आलेख आहे. आणि जसा त्यांचा वाढता चढता आलेख आहे तसाच आपल्या महागाईच्या, बेरोजगारीचा वाढता चढता आलेख आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आणि महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा, राज्याचा आणि केंद्राचा दोन्ही, हा 78 वर्षापर्यंतचा चढता आलेख आहे. स्थिर आलेख नाही, चढता आलेख आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल, चलनवाढ असेल, सगळ्या बाबतीत. मग एवढा चढता आलेख जो अजूनही चढत्याच मार्गावर आहे, त्याला जर थांबवायचा असेल तर आपल्याला या केंद्र सरकारला, राज्य सरकारला, राजकीय पक्षांना आणि संपूर्णच सर्वोच्च न्यायालय, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, या सगळ्या 4ही कॉलमला, 3ही कॉलमला, आणि त्यातल्या त्यात ज्यांचं कर्तव्य पत्रकारितेचं, माध्यमांचं आहे की त्यांना वठणीवर आणून जनतेमध्ये जागृती करणं, त्यांना सुद्धा, म्हणजे 4ही आधारस्तंभांना लोकशाहीच्या आपल्याला स्वतः सर्वसामान्य भारतीय जनतेला संविधानातून जागृत होऊन या चौघांनाही वठणीवर आणण्याचं काम, लोकशाहीवर आणि संविधानावर राज्यकारभार करण्यासाठी भाग पाडण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला जात, पात, धर्म, पंथ ह्या सगळ्या भेदाच्या भिंती जगाच्या वेशीवर टांगाव्या लागणार आहेत. आणि जोपर्यंत आपण जगाच्या वेशीवर टांगणार नाहीत आणि राष्ट्रध्वजाखाली एके ठिकाणी येणार नाहीत, मानवी हक्काच्या संरक्षण करणार नाहीत, तोपर्यंत आमचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल राहणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला सर्वतोपरी त्याग आणि समर्पणातूनच सिद्ध व्हावं लागणार आहे. उपाय हा एकमेवच आहे. आमच्या भारतीय स्वातंत्र्याचं वाढतं वय म्हणजे कसं आहे, चढती महागाई, चढती बेरोजगारी, चढता भ्रष्टाचार, चढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी होऊन, आणि चढते बेकारीचे लोढे, हे सगळं चढता आलेख जो आहे हा भारतीय स्वातंत्र्याचं वाढतं आणि चढतं वय आहे.
आणि त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला संविधानाला आणि लोकशाहीला आयसीयू मधून बाहेर काढून त्याच्यामधून जागृत होऊन हे आपल्याला थांबवावं लागणार आहे. हाच एकमेव उपाय, दुसरा उपाय कुठलाच नाही. जरी समजा प्रधानमंत्री मोदी गेले आणि राहुल गांधी जरी झाले तरी सुद्धा हा चढता आलेख थांबवण्यासाठी आपल्याला थांबवता येत नाही, थांबता येणार नाही. एखादा नेता बदलला, पक्ष बदललं म्हणजे देश आणि संविधान लोकशाही वाचलं असं अजिबात समज करून घेऊ नये. कारण काँग्रेस पक्षांनी सुद्धा गेल्या 70 वर्षामधले 40 ते 45 50 वर्ष देश चालवलेला आहे. त्यांनी जर 100% संविधानावर देश चालवला असता तर ही बीजेपीची आणि या RSS वाद्यांची पिल्लूची जन्म झाला नसता. म्हणजे एकमेव सांगायचं उद्दिष्ट असं की जरी कुणी प्रधानमंत्री झाले तरी त्यांना संविधानावर 100% देश चालवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तरच, आणि ते तसं करण्यास भाग पाडण्याचं प्रत्येकाची जबाबदारी भारतीय नागरिकाची असली पाहिजे. आणि तेही जाती धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन संविधानातून जागृत होऊन ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. हाच एकमेव उपाय आहे. आणि या उपायावरती जेव्हा आपण जाऊ, कृतीतून सिद्ध होऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या भारतीय संविधानाला आणि लोकशाहीला आणि त्या मूल्यांना आपण आयसीयू मधून बाहेर काढल्याचं समाधान मिळेल. एखाद्या बीजाला मातीमध्ये गाडून घेतल्याशिवाय फळ तयार होत नाही, त्याच्यामधून हजारो दाणे तयार होत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला, मला, आपल्याला आज रोजी मातीत गाडून घ्यावं लागणार आहे. तेव्हाच आमची पुढची पिढी आम्हाला दोषी ठरवणार नाही, खुनी ठरवणार नाही, गुन्हेगार ठरवणार नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आणि आदेश आहे. तो आदेश आणि संदेश म्हणजे तो हा आहे. ते म्हणतात, ते काय कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला म्हणत नाहीत, तर ते संपूर्ण भारतीय नागरिकांच्या समूहाला उद्देशून सांगतात. की ते म्हणतात की तुम्ही स्वतः, मी अज्ञात आहे, मी अज्ञानी आहे, मी गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, माझ्या हातून काय होणार आहे, असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका. तुम्हाला जे जे दिसतं ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, मुलांना सांगा, मुलींना सांगा. आणि जर तुम्ही न सांगता मौन धारण केलं आणि तुम्ही या जगातून जर संपून गेले तर येणारी पुढची पिढी म्हणेल की ही आमची मागची पिढी गुन्हेगार होती, खुनी होती. कारण त्या खुनी आणि गुन्हेगारी वृत्तीला जबाबदार तुम्ही राहणार आहात. असा स्वतः दोषी न होता तुम्ही जागृत व्हा, दुसऱ्यालाही जागृत करा. एवढं त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला समजून घेऊन आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. एकदा शेवटी मी या ठिकाणी आपल्या प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा एक अभिवादन करून संदेश देऊ इच्छितो की आपण प्रत्येकाने मी या देशाचा मालक आहे असं समजून जबाबदार भारतीय नागरिक बनून, या जगाचा नागरिक बनून आपण आपला शेवटच्या श्वासापर्यंत या संविधानातून जागृत होऊन या सर्वच राजकीय पक्षांना संविधानावरती 100% देश चालविण्यासाठी भाग पाडण्याचा दृढ संकल्प करून कृतीनं सिद्ध झालं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपल्यासोबत संदेश देऊ इच्छितो आणि स्वतः मी त्यासाठी समर्पित होऊन शेवटच्या श्वासापर्यंत कृतीतून सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, करत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील, एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.